निलेश लंके. का बरं निलेश लंके? म्हणजे त्यांनी जे काही काम केले कोरोनामध्ये वगैरे त्या. सुजय विखे. का बरं सुजय विखे? फॅसिलिटीज. फॅसिलिटी कोणत्या फॅसिलिटी? हॉस्पिटलचे बरेचसे काम केले त्यांनी, बऱ्याचशा फॅसिलिटी दिल्या आहेत गरिबांना. निलेश लंके, कारण की निंबळ गावात त्यांनी चांगलं सुधारणा केलं. आणि सुजय विखे. का बरं वर्षात सुजय विखेने काय केलं महिलांसाठी? तसं तर निलेश लंकेने सुद्धा काय केले महिलांसाठी. ते आहे ना, जो जुना माणूस होऊन गेला तोच पुन्हा तरी जुनं काम केलंय म्हणून त्याला पुन्हा पुन्हा पदावर घेणं हे बरोबर नाही वाटत. माणूस प्रत्येक वेळेस एक नव्या उमेदवाराला चान्स भेटला पाहिजे. जुने तेच काय उमेदवार येत आहेत, तेच येत आहेत. युवा यावा कुठं कोणी संपण्यात आली पाहिजे असं मला. ऑब्विसली निलेश लंके, कारण सुजय दादा विखे हे खूप दिवसांपासून आहेत, पण त्यांनी डेव्हलपमेंट अजून अशी काही केलेली नाहीये. तर नवीन तुम्हाला कोण पाहिजे? लंके. का बरं लंकेकडून काय अपेक्षा? अपेक्षा असं नाहीये. नमस्कार. नगर दक्षिण मतदारसंघाची जी काही लढत या महाराष्ट्रामध्ये होणार आहे आणि तर नगर दक्षिणचा खासदार कोण होणार ही चर्चा सध्या महाराष्ट्रभर सुरू आहे. तर या रणधुमाळीचं आपण नेमकी कौल कोणाला, तर या तरुणांशी आपण जाणून घेऊ. नमस्कार, मी केतन येवले. आता या ठिकाणी हे कॉलेजचे विद्यार्थी आहेत, जे मतदार पण आहेत, त्यांचं म्हणणं नेमकी काय आहे. आता हे पाहू शकता आपण, न्यू आर्ट्स कॉलेजचे हे सगळे स्टुडंट आहेत. तर दादा, तुमचं काय मत आहे? नगर दक्षिणचा खासदार म्हणून तुम्हाला कोण पाहिजे? तर आमच्या सध्या लोकशाहीच्या हितासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना आम्ही मतदान करणार आहोत. का बरं निलेश लंके, का बरं? जर सध्याची लोकशाहीची परिस्थिती बघता, लोकशाहीच्या हिताचं काम करण्यासाठी फक्त महाविकास आघाडी किंवा काँग्रेस सरकारच काम करू शकतं. कारण की बेरोजगारी आणि अनेक भेडसावणाऱ्या समस्या, भाजपाची सध्या लोकशाहीवर चाललेली लोकशाहीत बदल किंवा अनेक तरतुदी, त्यामुळं आम्ही लोकशाहीच्या बाजूनी आणि मतदान महाविकास आघाडीला करणार. सुजय दादा विखे यांनी तर नगरमध्ये उड्डाणपुलाचं काम केलंय, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? उड्डाणपुलाचं काम केल्या नुसतं उड्डाणपुलामुळं घर चालत नाही किंवा बेरोजगारी संपणार नाही. उड्डाणपुलाचं काम चांगलं झालं हे चांगलं आहे, पण नुसतं उड्डाणपुलाच हे एक मोठी समस्या नाही. अनेक रस्ते अजून नगर शहरात करण्याचे बाकी आहेत. तुमचं काय मत आहे? खासदार म्हणून लंकेच आले पाहिजे, तर आता तुमचं काय मत आहे? कोण खासदार म्हणून कोण पाहिजे तुम्हाला, निलेश लंके की सुजय दादा विखे? का बरं? कारण त्यांनी रस्त्याचे कामकाज चांगले केले गाव. आणि तुमचा विकासाचा, समजा तुमच्या रोजगाराचा प्रश्न काय? रोजगाराचा प्रश्न ते आम्ही आमच्या स्वतः जीवावर बसून खाऊ, पण आम्हाला भाजप सरकार पाहिजे. बरं दादा, तुझं काय मत आहे? भाजप सरकार. तुमचं काय मत आहे? निलेश लंके की सुजय विखे? निलेश लंके. का बरं निलेश लंके, का बरं? सध्या युवा पिढी जास्त त्यांच्याकडेच केले जास्त. दादा, तुमचं काय मत आहे? कोण पाहिजे खासदार म्हणून? निलेश लंके. का बरं? निलेश लंकेकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? अपेक्षा तर काही नाही, पण कामगिरी चांगली केली त्यांनी. बरं, कोरोना काळात केलेले कामं, खरं तर त्या कामांचा लेखाजोखा जर पाहिला तर तरुण जो वर्ग आहे तो निलेश लंकेकडे आकर्षित होताना दिसतोय. दादा, तुमचं काय म्हणणं आहे? निलेश लंके साहेब निवडून का बरं? तेच लोकांसाठी ते आपलं काम वगैरे व्यवस्थित करतात त्यामुळे. बरं, तर तुमचं काय म्हणणं आहे दादा? निलेश लंके. का बरं निलेश लंके, का बरं? कोरोनामुळे आलते ते, लोकांची मदत केली त्यामुळं. बरं, ठीक. या ठिकाणी काय अजून तरुण आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूयात. दादा, तुम्ही कुठले आहेत? मी राऊरीच आहे. तर हे राऊरी मतदारसंघातले युवक आहेत. तर दादा, नगर दक्षिणची जी काही लढत आहे, तर महाराष्ट्रामध्ये चुरशीची असणारी लढत, आणि आज संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष एकीकडं ती लढत आहे, एकीकडे सुजय विखे आणि एकीकडे निलेश लंके. तर ही तुल्यबळ लढत नगर दक्षिणमध्ये खऱ्या अर्थानं पाहायला मिळते आहे. एकीकडे उन्हाचा वाढलेला पारा आणि इकडं नगर दक्षिणच्या लोकसभेचा चढलेला पारा हा काही सारखाच आहे. त्याच्यामुळं या दादा राऊरी मतदारसंघातले आहे. दादा, तुमचं काय मत आहे? तुम्हाला कोण खासदार म्हणून हवं आहे? खरं तर खासदार होण्यापेक्षा खरं तर विकास कामांवर भर दिला पाहिजे. दोन्ही उमेदवारांनी त्यांचं विकास काय करणार आहेत ते त्यांनी खरं तर जनतेसमोर मांडले पाहिजेत. या गेल्या 5 वर्षात खरं तर नगरचा जो विकास व्हायला पाहिजे होता, खऱ्या अर्थाने विकास तो झालेला नाही आपल्याला दिसतो. आणि एक वरच्या लेवलला बघितलं तर भाजपा जसं की संविधान काही बदल होत आहेत, तरतुदी होत आहेत, CCA कायदा असेल किंवा लोकशाही, आपण 4था स्तंभ म्हणतो मीडिया. आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे मीडियाचं कसं काय चालू आहे सध्या परिस्थिती, बरोबर आहे. तर कुठंतरी समाजात काही जाती धर्मात तेढ निर्माण व्हायचं काम चालू आहे आणि बरंच भ्रष्टाचार पण होतोय. खरं तर उमेदवार न पाहता खरं तर पक्ष किंवा पक्षाच्या तुम्हाला कोण पाहिजे नेमकी?
खासदार म्हणून तुम्हाला कोण पाहिजे? निलेश लंके आघाडीचे विकास आघाडीचे उमेदवार आहे, पण त्यांची अलायन्स काँग्रेस सोबत आहे. बरं, म्हणजे तुमचं मत निलेश लंकेंकडे आहे. दादा तुम्ही कोणत्या मतदारसंघातले आहात? पाथर्डी मतदारसंघातले या ठिकाणी युवक आहेत. म्हणजे आपण जर पाहिलं तर आपल्याला श्रीगोंदा मतदारसंघातले युवक भेटले, राऊरीचे पण भेटले, आणि आता आपण पाथर्डी याचे जे युवक आहेत त्यांचं म्हणणं नेमकी काय आहे? दादा, पाथर्डी मतदारसंघ खासदार कोण पाहिजे? नगर दक्षिण निलेश लंके की सुजय विखे? निलेश लंके. का बरं निलेश लंकेच का? निलेश लंके एकदम गरीब घराण्यातून आलेले आणि ते म्हणजे प्रस्थापित नाही, कारण की प्रस्थापित व्यवस्था आहे ना, प्रस्थापित व्यवस्था कुठेतरी मागं पडली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने विकास झाला पाहिजे. कारण की 70 वर्षामध्ये जो विकास व्हायला पाहिजे होता तो प्रस्थापितांनी केलेला नाही, आणि हा विकास करण्यासाठी खरं प्रस्थापित व्यवस्था आहे ना, ही व्यवस्था संपली पाहिजे. बरं, या ठिकाणी अजून एक तरुण आहेत, तर त्यांच्याशी संवाद साधू. या दादाचं म्हणणं आहे का निलेश लंके आले पाहिजे. दादा, नगर दक्षिणचे खासदार कोण पाहिजे तुम्हाला, निलेश लंके की सुजय विखे? निलेश लंके. का बरं निलेश लंके? जनसामान्यांचे ते प्रश्न सोडवणारे म्हणून आमदार आहेत. त्यांनी आपल्या पारनेरमध्ये खूप चांगले कामं केलेले आहेत, म्हणून आम्हाला वाटतं की नगर दक्षिणचा विकास झाला पाहिजे, म्हणून आम्हाला निलेश लंके पाहिजे. तुम्ही कुठल्या मतदारसंघातले? अहमदनगर, प्रॉपर नगरचे. म्हणजे हा तरुण प्रॉपर नगर सिटीतला आहे. आणि तुमची काय अपेक्षा आहे का बाबा निलेश लंकेंनी काय कामं केले पाहिजे? आम्हाला रस्ते चांगले केले पाहिजे, त्या ठिकाणी कॉलेज आले पाहिजे चांगले चांगले, त्या ठिकाणी अजून विमानतळ पाहिजे नगर शहराला. नगर शहर हे प्रगतीच्या दिशेने गेलं पाहिजे, हे आमचं म्हणणं आहे आणि हा आमचा निर्धार आहे. आपण जर पाहिलं तर हे नगर शहरातला असणारा युवक, आणि युवकाची जी मागणी आहे की नगर शहराला खऱ्या अर्थाने विमानतळाची गरज आहे आणि त्यासाठी त्यांना निलेश लंके हवे आहेत. आता या ठिकाणी अजून एक तरुण आहेत. आता तुमचं काय मत आहे, कोण पाहिजे तुम्हाला खासदार म्हणून? तसं तर खरं बघायला गेलं तर सुजय दादा विखे हेच विकासाचं सुजय पर्व आहे थोडक्यात. हां, बरं. आता या तरुणांचं म्हणणं आहे की नगर ते प्रॉपर नगरचे सुजय दादांनी काही विकास केला नाही. काहींचं म्हणणं आहे की पूल झाला म्हणजे नगरचा विकास झाला नाही. काहींचं म्हणणं आहे की पूल हा दिलीप गांधी साहेबांनी मंजूर केला होता. मग दिलीप गांधी साहेबांनी मंजूर केला असेल, पण तो सुजय दादा विखे यांच्या काळातच झालाय. सुजय दादा विखे तरुणांसाठी झटतात. त्यांनी आत्ताच MIDC मंजूर केली आमच्या एरियातच, MIDC विखे पाटीलच्या कॉलेजच्या बॅक साईडला. बरं, या दादांचं म्हणणं आहे का बाबा MIDC मंजूर केली. मग त्यांनी आता काही दिवसापूर्वी आपण जर स्टेटमेंट जर जुने व्हिडिओ दादांचे जर पाहिले तर त्यांनी असं वक्तव्य केलं होतं की काही तरुणांचं ते मत आहे, मी म्हणत नाही. तर त्यांचं म्हणणं होतं की मी जर 2019ला जी लोकसभा झाली त्या लोकसभेला जर मी पाठपाणी आणू शकलो नाही तर मी पुन्हा निवडणुकीला फॉर्म भरणार नाही. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? परत एकदा संधी द्या. आपण त्यांनी 5 वर्षात केलंच नाही ना, जनता त्याला नाकारते. मग त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? जनता नाकारते का नाही 4 जूनला आपल्याला सगळ्यांना कळेलच. दादांचं म्हणणं आहे 4 जूनला कळेल. तर या ठिकाणी अजून एक तरुण आहेत. आता तुम्ही कुठले आहेत? कर्जत जामखेड. कर्जत जामखेड मतदारसंघातले आहे. तर तुमचं काय मत आहे, नगर दक्षिणचा खासदार तुम्हाला कोण हवा आहे, निलेश लंके की सुजय विखे? जो सर्वसामान्यांचे मत जो लोकप्रतिनिधी म्हणून लोकसभेमध्ये जाणार आहे, तो ज्या काही भावना आहेत त्या शेतकऱ्यांच्या असू द्या, कष्टकऱ्यांच्या, नुसता शहरी भाग न विचारात घेता खेडेगावातील जे देखील अनेक लोकांना पाण्याची टंचाई आहे, अनेक वेगवेगळ्या अडचणीत ते व्यवस्थित अशा रीतीने मांडणारा खासदार आपणारा. आणि नेमकी तुम्हाला सुजय विखे पाहिजे की निलेश लंके पाहिजे? सुजय विखे. यांचं म्हणणं आहे की याला सुजय विखे पाहिजे, पण अनेकांचा आरोप आहे की सुजय दादांनी काम नाही केलं. तुमच्या मतदारसंघात तर पाटपाण्यावरून प्रचंड आरड चालू आहे. तर मग याच्याबद्दल तुम्ही काय बोला? तसं विचार केला तर आम्ही त्या परिसरामध्ये विखे पाटलांचं आरोग्यदूत म्हणून बऱ्यापैकी काम आहे. अनेक कुटुंबांना खर्च उचलण्याची परिस्थिती नसताना अनेकांचे कामं जिथं 100% मध्ये होत होते असे 50% विळद घाटामध्ये कामं झालेले आहेत. असे आरोग्यदूत म्हणून मी त्यांना प्राधान्य देईल. बरं, ठीक आहे. या दादांचं दक्षिण मतदारसंघातलं जे काही लोकसभेचं वारं आणि वादळ जे काही जोमात चालू आहे, एकीकडे उन्हाचा पारा आणि इकडे लोकसभेचा नारा. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं ती लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी बसल्यात. आज मी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आलेलो आहे. झालं बा, आता तुम्हीच म्हणले लॉचे. मला काय माहिती का, सध्या महाराष्ट्रामध्ये लोकसभेची रणधुमाळी चालू आहे, देशामध्ये बी चालू आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जी काही लढत नगरमधली सुजय विखे आणि निलेश लंके लढत आहे, जी सगळ्यात मतदारांच्या दृष्टीने एकदम तुल्यबळ लढत आहे. तर या ठिकाणी आता या आपण पाहिलं कॉलेजचे विद्यार्थी आपल्यासोबत आहेत, तर त्यांचं मत आपण जाणून घेणार आहेत की त्यांचं
कौल नेमकी कोणाला आहे, त्यांना काय वाटतं नगर दक्षिणचा खासदार कोण झालं पाहिजे आणि यांचे काय प्रश्न आहेत की यांना काय वाटतं की बाबा BJP सरकार हवं आहे की नाही आहे, काँग्रेस पाहिजे की महाविकास आघाडी पाहिजे, कोण नेमकी यांना नेता म्हणून कोण पाहिजे किंवा देशाचा पंतप्रधान म्हणून यांना कोण हवा आहे किंवा महिलांचे असणारे प्रश्न त्याच्याबद्दल आपण काही चर्चा करू. तर नमस्कार, तुम्ही आता तुमची ओळख करून द्या. माझं नाव अपेक्षा निकम, BBA फर्स्ट इयर. तर तुमचं काय मत आहे आता नगर दक्षिणचा खासदार म्हणून तुम्हाला कोण पाहिजे, सुजय विखे की निलेश लंके? निलेश लंके. का बरं निलेश लंके? म्हणजे त्यांनी जे काही काम केले कोरोनामध्ये वगैरे, त्यामुळं परत गरिबांना भरपूर मदत केली. यांचं म्हणणं आहे की निलेश लंके. तर निलेश लंकेकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत की कोणते विकास कामं केले पाहिजे? रोडचे कामं केले पाहिजे, म्हणजे ते आमच्या गावातलेच आहेत ना, तिथलेच आमदार आहे, तर रोडचे कामं केले पाहिजे. अजून महिलांसाठी सुरक्षा वाढवली पाहिजे. बरं, आता या ठिकाणी यांच्याशी आपण बातचीत करूयात. तुम्हाला काय वाटतं खासदार म्हणून कोण पाहिजे, सुजय विखे की निलेश लंके? सुजय विखे. का बरं सुजय विखे? फॅसिलिटीज. फॅसिलिटी कोणत्या फॅसिलिटी? हॉस्पिटलचे बरेचसे काम केले त्यांनी, बऱ्याचशा फॅसिलिटी दिल्या आहेत गरिबांना. बाकीचं अजून काय वाटतं की अजून काय विकास कामं व्हायला हवेत? हेच तिने सांगितलं ते रोडचं. या ठिकाणी आपण यांचे संवाद साधूयात. तुम्हाला काय वाटतं खासदार म्हणून कोण पाहिजे, निलेश लंके की सुजय विखे? निलेश लंके. तुम्ही कुठले आहेत? निंबळक. म्हणजे तुम्ही पारनेर नगर मतदारसंघातल्यात आहेत. का बरं तुम्हाला वाटतं निलेश लंके पाहिजे? कारण की निंबळक गावात त्यांनी चांगल्या सुधारणा केल्या आणि त्यांच्या गावामध्ये निलेश लंकेंनी चांगली सुधारणा केली आहे, म्हणून तुम्हाला खासदार निलेश लंके पाहिजे. तर येणाऱ्या काळामध्ये निलेश लंकेकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? आणि महिलांसाठी चांगलं काम करावा. बरं, ठीक आहे. तुमच्या अजून काय अपेक्षा आहेत की बाबा कोणाचं सरकार आलं पाहिजे देशामध्ये? काँग्रेसचं सरकार आलं पाहिजे. तुमचं काय मत आहे? भाजप. यांचं भाजप. तुमचं काय म्हणणं आहे? काँग्रेस. बरं, आपण जर पाहिलं तर इथं दोघे जणी आहेत, ते निलेश लंकेंच्या बाजूने आहेत, एकीकडे सुजयदादांच्या बाजूने आहेत. तर तुम्हाला धन्यवाद देतो. कॉलेजच्या काही विद्यार्थिनी आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. नगर दक्षिण मतदारसंघाचं जे काही लोकसभेची निवडणूक आणि ते काही वातावरण तापले, तर एक तुल्यबळ लढत आपल्याला होताना दिसते आहे. तर नगर दक्षिणमधून तुम्हाला काय वाटतं, निलेश लंके खासदार व्हावेत की सुजय विखे? सुजय विखे. का बरं सुजय विखे? कारण ते महिलांसाठी काहीतरी करतील, त्यांच्याकडून असं वाटतं त्यांना पाहिजे. काहीतरी म्हणजे नेमके काय? आता काय सांगू. 5 वर्षात सुजय विखेने काय केलं महिलांसाठी? तसं तर निलेश लंकेने सुद्धा काय केले महिलांसाठी. आपण त्याला संधी दिलीच नाही ना. संधी दिली तर करतील ना. तुमचं काय मत आहे, कोण पाहिजे खासदार म्हणून? नाही सांगू शकत. नाही सांगू शकत. बरं, ठीक आहे. यांचं म्हणणं एक सुजय विखे पाहिजे, पण सुजय विखेने कोणते कामं केले तेच माहीत नाही. आता तुम्ही कुठल्या वर्गात शिकताय सध्या? पॉलिटिकल सायन्स. तुम्ही? मी नाही शिकत इथे. ते शिक्षणच नाही घेत, ते त्यांच्यासोबत आलेले आहेत. असू दे, काय हरकत नाही. तुम्ही कुठल्या मतदारसंघातले आहात? तुमचं गाव? श्रीगोंदा मतदारसंघातले आहेत. हां, देशामध्ये जे काही लोकसभेचं जे वादळ थैमान घालताना दिसतंय, तर महाराष्ट्रामध्ये असणारी अहिल्यानगरमधील नगर दक्षिण ही लढत ही खरं तर ही तुल्यबळ लढत आहे. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ती लढत आपल्याला पाहायला मिळते आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकता, तर हे जे काही मित्र आहेत आपल्यासोबत बसलेले, तर हे सुशिक्षित बेरोजगारच म्हणलं तरी काय वावगं ठरणार नाही. तर यांचे काय प्रश्न आहेत, यांना काय वाटतं खासदार म्हणून कोण पाहिजे? आणि आता हे ग्रामीण भागातून आलेले मला वाटतं, यांच्याकडे पाहून तरी मला ग्रामीण भागातले वाटत आहेत. तर ग्रामीण भागातल्या लोकांच्या काय समस्या आहेत किंवा त्यांचं काय मत आहे आपण जाणून घेऊया. दादा, तुमचं नाव? मराठे शुभम. कुठल्या मतदारसंघातून आलात? आम्ही बीड मतदारसंघातून. हे बीड मतदारसंघातून आलेले आहेत. दादा, तुमचं काय नाव? नमस्कार, माझं नाव सचिन आटरे. मी पाथर्डी मतदारसंघातून आलेलो आहे. तुमचं काय म्हणणं आहे की बाबा नगर दक्षिणचा खासदार तुम्हाला कोण पाहिजे, निलेश लंके की सुजय विखे? आता कोण पाहिजे याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे की चांगला कोण आहे, लोकांचे प्रश्न मांडणारा तिथं पाठवला पाहिजे आपण. तुम्हाला काय वाटतं की बाबा आता निलेश लंके तर नवीन आहेत, पण त्यांना संधी देणं योग्य वाटतं की तुम्हाला, की सुजय विखेच पाहिजे म्हणून? असं विखे मागच्या वेळेस ते पण नवीनच होते ना. बरोबर. पुढचं मग आता जो यांनी काही प्रश्न मांडलेले नाही, आमच्या ग्रामीण भागातले प्रश्न असतात. दूध, बरं, दूध सध्या 2 वर्षापासून त्यांच्या घरात खातं आहे. त्यांनी दूध वाढीवरती काय केलं का? दूध दरवाढीसाठी प्रयत्न, जो दूध दरवाढीसाठी जे आपण अनुदान देतोय, ते अनुदान फक्त इलेक्शन आल्याच्या जवळ आल्यावर 2 महिन्यापूर्वी चालू झालं. आता या दादांचं म्हणणं आहे की बाबा दुधाला दर नाही आहेत. हे ग्रामीण भागातले एका शेतकऱ्याचा मुलगा आहे, शेतकऱ्यांची दुःख मांडण्याचा प्रयत्न करत हा मुलगा करतोय. आणि
खरंच शेतकऱ्यांचे जे काही सध्या देशामध्ये हाल चालू आहेत, तर याच्या घरी सुद्धा गाय आहेत आणि याने जे काही दुधाचे रेट आहेत जे 40वरून जे काही 20-22वरती आले त्याच्याबद्दल हा सांगतोय. कांदा निर्यातीबद्दल तुम्ही काय म्हणाल? मी शिवम लांडगे, कांदा निर्याती. मी ज्यावेळेस कांदा लावलो त्यावेळेस 4,000 रुपये क्विंटल चालू होता आणि ज्यावेळेस कांदा बाजारात गेला त्यावेळेस 2,000 रुपये क्विंटल, 2,000 क्विंटलच्या आतमध्ये कांदा आलता. आणि हे असं सरकारचं धोरण आहे. ज्यावेळेस निर्यात चालू केली त्यावेळेस कांदे हे वाढतो, भाव वाढतो आणि ज्यावेळेस निर्यात ही बंदी केली जाते, उठवली जाते त्यावेळेस बाजार हे कमी पडतो. तुम्ही कुठल्या मतदारसंघातून येता? नगर मतदारसंघ, श्रीगोंदा. हे श्रीगोंद्याचे आहेत, तुम्ही पाथर्डीचे आहेत. तर तुम्हाला काय वाटतं खासदार म्हणून तुम्हाला कोण पाहिजे? निलेश लंके पाहिजे की सुजय विखे पाहिजे? आम्ही आता तर जेवढा प्रयत्न आहे तेवढा विखेंना पण आम्ही सपोर्ट केलेला आहे. मागच्या वेळेस त्यांनी आम्ही प्रयत्न केला जेवढं आमचे प्रश्न तिथं मांडतील असा संसदेमध्ये. पण जे शेतकऱ्याचे मूळ प्रश्न असतात ते कुठला एक सुद्धा प्रश्न तिथं विखेंनी मांडलेला नाही आहे. सत्ता त्यांची भाजपची सत्ता आहे केंद्रामध्ये, तो विखे जे प्रश्न नेतील तिथं तो 99% तिथं सुटण्याचे चान्सेस असतात. परंतु फक्त सुटण्याचे चान्सेस असून म्हणून चालणार नाही, ते सोडवले पाहिजे होते परंतु ते 5 वर्ष झालं नाही असा अनेकांचा आरोप आहे. आणि अनेकांचा आरोप असा बी आहे का फक्त उड्डाणपूल झाला म्हणजे नगर शहराचा विकास झाला नाही, याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? उड्डाणपूल झाला ते तो पडायला लागलाय. ह्या दादांचं म्हणणं आहे की बाबा रील व्हायरल झाली, उड्डाणपूल पडण्याच्या मार्गावरती आहे. दादा मग मला सांगा, तुम्हाला खासदार म्हणून तुम्ही निलेश लंके की सुजय विखे? आम्ही उड्डाणपुलासाठी त्यांना मतदान केलं. आमच्या शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी त्यांना मतदान करतो आम्ही. नाही, आता कोणाला संधी द्याल तुम्ही? आता संधी तर मागच्या वेळेस सुजय दादांना दिली, यावेळी तर आता पाहू. आता तुम्ही कोणाला संधी देणार? लंके साहेबांना. तुम्ही कोणाला संधी देणार? यावेळेस लंके साहेबांना. इथं नगरमध्ये लंके साहेब. लंके साहेबांबद्दल तुमचं काय मत आहे की बाबा त्यांनी विकास कामं कोणती केली पाहिजे? विकास कामं त्यांनी शेतकऱ्यांचे मुद्दे मांडले पाहिजे. विद्यार्थ्यांचे जो सध्या नोकरीचा प्रश्न आहे, ग्राउंड लेवलचा माणूस आहे तो एक, जे म्हणतात ना हेलिकॉप्टर सर्वसामान्य घरातलं आहे. आम्हाला हेलिकॉप्टरने फिरणारा माणूस नकोय. बरं, यांचं म्हणणं आहे की आम्हाला हेलिकॉप्टरने फिरणारा माणूस नकोय. तुम्हाला काय वाटतं का बाबा शेतीमालाला हमी भाव दिला पाहिजे की नाही दिला पाहिजे? अवश्य दिला पाहिजे. रोजगाराबद्दल तुम्ही काय म्हणाल की आज असंघटित कामगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? सुशिक्षित बेरोजगार. आता IIT बॉम्बेचा रिपोर्ट आहे, 75% बेरोजगार आहे, फक्त 35% लोकांना रोजगार भेटून राहिला आणि त्यासाठी MIDC वगैरे यायला पाहिजे. बीजेपी सरकार तर म्हणतंय आम्ही भरपूर कंपन्या इकडे पाठवल्यात, भरपूर रोजगार दिला, किती लाख लोकांना. सगळं गुजरातला घेऊन गेले त्यांनी कंपन्या पाठवल्यात, पण गुजरातला सगळ्या गुजरातलाच गेल्या. आता त्यांचा आरोप आहे आम्ही पाठवल्यात, किती लाख लोकांना रोजगार दिलेत. कुठे आले की कुठे दिले तो दाखवा ना, सर्वे कुठे प्रत्यक्ष दाखवा ना. फक्त कागदावरती यांनी जे केला विकास तो फक्त कागदावरती. आता या ठिकाणी आपण पाहू शकता, तुम्ही कोणत्या कॉलेजचे विद्यार्थी आहेत? नेवला कॉलेजमधनं. LLB ला शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत आणि त्यांनी त्यांचं मत मांडलंय. ह्या तिघांचंही म्हणणं आहे की बाबा हे तिघं 3 वेगवेगळ्या मतदारसंघातले आहेत आणि त्यांचं असं मत आहे की बाबा निलेश लंकेच आम्हाला खासदार म्हणून पाहिजे. का पाहिजे तर परिवर्तन व्हायला पाहिजे. सुजय अवेलेबल आहे. विकेंडना मी स्वतः लॉकडाऊनमध्ये 3 कॉल केले होते ऑक्सिजन बेडसाठी, त्यांच्या PNनीच फोन घेतला नाही, तर ते कधी कॉल घेणार? तसंच लंके साहेबांना तुम्ही कधीही कॉल करा, ते लगेच कॉल ॲक्सेप्ट करतात लगेच. दादा धन्यवाद. सर्वसामान्य माणसांशी संपर्कात असतात. सर्वसामान्य माणूस संसदेत जाणं गरजेचं आहे. सर्वसामान्यांची त्यांना जाणीव आहे, सर्वसामान्य माणसाला कसं हे करायचं जो त्याची माणूस जाणीव आहे. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला आहे त्याला सर्वसामान्याचे प्रश्न कळणार नाहीत. या ठिकाणी आपण पाहिलं देशाचे कृषी मंत्री कोण आहेत माहिती आहे का तुम्हाला? देशाचे कृषी मंत्री फक्त भाजपच्याच कॅबिनेट मंत्र्यांना माहीत असतील, तेवढ्याच. आमदारांना पण माहीत नसतील सगळे. महाराष्ट्राचे जे दुग्ध विकास मंत्री कोण आहेत? जेच आता लोकसभेचे आपले नगरचे उमेदवार आहेत त्यांच्याच घरातले. आता दुधाचं अनुदान त्यांनी 5 रुपये दिले असं त्यांचं म्हणणं आहे. कुठे दिले? 2 महिन्यापासून पडलं, फक्त इलेक्शन जवळ आल्याच्या कारणास्तव. हे 6 महिन्यापूर्वी त्यांनी जाहीर केलेलं अनुदान देणार आहेत, फक्त 2 महिन्यापूर्वीच चालू झालं यायला. नगर दक्षिणला जे काही पाटपाणी आणण्याचा शब्द सुजयदादांनी दिला होता असं अनेक जणांचे आरोप आहेत की तुम्ही त्याबद्दल काय म्हणाल की एक संधी दिली तर सुजयदादा पाटपाणी आणू शकतात कारण ताकद आहे तेवढी? कारण ज्यांना ताकद आहे करण्याची, मनातून जिद्द आहे, त्यांना इतके 5 वर्ष लागतच नाहीत. पहिल्या टर्मलाच केलं असतं त्यांनी, पहिल्या 3 वर्षातच. आता निलेश लंके म्हणतात की मी खासदार झाल्यावरती पहिला पाटपाण्याचा प्रश्न मार्गी लावणार. तुम्हाला काय वाटतं, होऊ शकतं का नाही? आता होऊ शकतं असं आम्हाला वाटतं, पण ते पण होईल का नाही आता ते 5 वर्षांनीच कळलं ना आपल्याला. संधी तर द्यायला काय काम आहे? हे पण तसंच म्हणले होते, देऊ पाण्याचा प्रश्न मिटू, यांनी मिटवला नाही, 5 वर्ष संपले. मग आता परत यांना कशासाठी द्यायचा?
तुमचं काय म्हणणं आहे, देतील पाठपाणी येईल का? यांनी जर पाठपाणी जर नाही दिलं तर पुढच्या टर्मला परत आपण बघू ना, त्यांना आहेच ना चान्स आहे ना, परत त्यांना चान्सच नाही द्यायचा मग. बरोबर आहे. ते म्हणतायत ना नंतर मला एकदा परत संसदेत पाठवा, मी पाण्याचं दिन सुजयदादांना परत लोकसभेत पाठवू पुढच्या वेळेस पण. तर आपण यांच्याशी बातचीत केली, आपण यांचे मतं जाणून घेतलेत. हे लॉ कॉलेजचे विद्यार्थी आहेत आणि शेतकरी कुटुंबातले हे मुलं आहेत. यांनी यांच्या भावना व्यक्त केल्यात. आता या ठिकाणी आपण यांच्याशी बोलू. नगर दक्षिणचा खासदार कोण पाहिजे तुम्हाला? तुमचे मत मांडू शकता. महिलांचे प्रश्न काय आहेत, तुम्हाला काय वाटतं? आणि महिला बोललेच नाही तर काय मग अवघड आहे ना. तुम्ही जर पाठीमागे नाही राहिले पाहिजे. ते घाबरतायत बोलतात. तुम्ही कोणत्या कॉलेजचे आहेत? लॉ कॉलेज, न्यू लॉ कॉलेज. न्यू लॉ कॉलेजच्या विद्यार्थिनी आहेत. आणि आपण त्यांच्याकडून काही त्यांचे मतं जाणून घेणार आहोत की बाबा महिलांबद्दल केंद्रातून काही सुधारणा व्हायला पाहिजे, त्या झाल्यात का, किंवा अजून कुठल्या गोष्टी, महिलांच्या संरक्षणाबद्दलच्या काही गोष्टी आहेत त्याबद्दल त्यांचं काय मत आहे. मला असं वाटतंय की याच्यावर ना सांगायपेक्षा की कोण खासदार झालं पाहिजे नाही झालं पाहिजे, माझं याच्याबद्दल डिफरंट ओपिनियन आहे. येऊ कोणी पण इलेक्शनमध्ये, पण चेंजेस काय होतील मला असं काही वाटत नाही. की आजकालचं जे आहे ना, जो जुना माणूस होऊन गेला तोच पुन्हा त्यांनी जुनं काम केलं आहे म्हणून त्याला पुन्हा पुन्हा पदावर घेणं हे बरोबर नाही वाटत आहे. आणि राहिला प्रश्न स्त्रियांकरता काय करताय, तुम्ही काहीच करू नका. सगळं जे आहे ना, जे जुनं तुम्ही रूल्स रेग्युलेशन बनवून ठेवलेले आहेत स्त्रियांकरता तेच तुम्ही फॉलो करा. मला असं वाटतं आता जसं आता रिझर्वेशन दिलं आहे ना याच्यासाठी काय म्हणतात स्त्रियांसाठी बस वगैरेसाठी त्यांनी तिकीट वगैरे हाफ केली आहे. हां, तर त्याच्यामध्ये ते काय म्हणतात की स्त्रियांना दिलं आहे वगैरे, हे झालं स्टेटचं म्हणू शकतो की पूर्ण महाराष्ट्र स्टेटचं आलं आहे. तर माझं म्हणणं असं आहे की जर तुम्ही फक्त विचारताय की स्त्रियांकरता हे करा ते करा, पण म्हणताना मग जेव्हा पुरुष म्हणतात की अरे स्त्रियांना किती दिलंय, याच्यामुळे मला असं वाटतं की आमचा स्वाभिमान कमी होतोय. जास्त तुम्ही रिझर्वेशन देताय, ह्याच्या सगळ्याचा फायदा घेऊन ना जेव्हा आम्ही काही शिकतोय ना तर समोरचा आम्हाला म्हणतोय अरे काय तुम्ही फुकटच केलंय. तुम्हाला काय वाटतं याच्यावर? तुम्हाला काय वाटतं की बाबा आता नाही माझा असा प्रश्न आहे तुम्हाला की तुम्हाला कधी न्याय मिळणार किंवा महिलांना खरं स्वातंत्र्य मिळालंय का? स्वातंत्र्य म्हणायचं म्हटल्यावर तर मला असं वाटतंय की स्वातंत्र्य तर पूर्वीपासूनच होतं, पण म्हणजे आपण किती प्रकारे विचार करतो, समोरचा जो माणूस कोण उभा आहे ना तो कसा विचार घेतोय कशा प्रकारे. आणि जर तुम्ही म्हणताय की खासदारांच्या याच्या बद्दल विचारताय ना की त्याचं याच्याशी रिलेशन कसं आहे. आता समजा लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे, तर तुम्हाला काय वाटतं की बाबा जे खासदार म्हणून जसं UPSC MPSCच्या आपण एक्झाम घेतो तशा एक्झाम या मंत्री असतील, आमदार खासदार असतील, नगरसेवक असतील यांच्यासाठी व्हायला पाहिजे की नाही पाहिजे? प्रशासन चालवायचं म्हटलं तर क्वालिटीवरती गेली पाहिजे की नाही गेली पाहिजे? क्वालिटीवरती गेली पाहिजे, पण त्याला काय पैसा फेको तमाशा देखो डिग्री तर पण माझा प्रश्न असा आहे की त्याच्यामध्ये पण करप्शन करतील, त्याच्यात काय एवढं. पण एक्झाम व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे? एक्झाम त्याचा रेट नाही ठरू शकत की कोण किती मतलब यशस्वीरित्या काम करू शकतं. मला असं वाटतं की प्रत्येक वेळेस ना प्रत्येक माणूस प्रत्येक वेळेस एक नव्या उमेदवाराला चान्स भेटला पाहिजे. जुने तेच काय उमेदवार येत आहेत, युवा यावा कोणीतरी. आपण जर पाहिलं ह्या मॅडमचं असं म्हणणं आहे की बाबा नवीन तरुणांना संधी देणं गरजेचं आहे आणि घराणेशाही कुठतरी संपण्यात आली पाहिजे असं मला वाटतं. तर कोणी किती काम केलंय ना याच्यापेक्षा नवीन उमेदवारांना असं मला वाटतं. एक्झाम तर ठीक आहे तुम्ही, पण एक्झाममध्ये तुम्ही सिलेबस काय ठेवणार आहे, काय असेल हे मेन क्वेश्चन आहे. तुम्ही उमेदवारीसाठी ठेवणार काय आहे नेमकी, की तुम्ही बेसिकली तुमचं क्वालिफिकेशन काय होतं आधी हे ठेवणार आहेत, की काय काम केले जुने हे ठेवणार आहे. त्याच्यावर काय मी स्पेसिफिकली बोलू शकत नाही. माझं काही ओपिनियन नाही देऊ शकत की ठेवलेच पाहिजे की नाही ठेवले पाहिजे म्हणून. आता सुशिक्षित बेरोजगारांबद्दल जे सध्या त्यांचं पुढलं दूरदृष्टिकोन जर पाहिला आपण, किंवा आज रोजगार नाही आपण असं म्हणतोय, तर सरकारकडून तुमचं काय म्हणणं असेल की बाबा शिक्षित बेरोजगार हे तर तुम्हाला पण माहिती आहे, आम्हाला पण माहिती आहे की बेरोजगार खूप आहेत, पण पॉप्युलेशन पण खूप जास्त आहे. त्याच्यामुळं मग लोकसंख्येवर आळा कधी बसणार आहे याच्याबद्दल तुम्ही काय बोलाल? लोकसंख्येवर आता किती पण आळा बसवण्याचा प्रयत्न केला तर ठीक आहे.
नाही क्वेश्चन छान आहे की लोकसंख्येवर आळा कधी बसणार आहे. मी जर त्या डिपार्टमेंटमध्ये असते ना तर नक्कीच मी विचार केला असता, पण हे माझं काम नाही. हे ज्यांचं काम आहे त्यांना हा प्रश्न विचारणं जास्त गरजेचं आहे की लोकसंख्येवर आळा कसा बसणार. नाही बसला पाहिजे की नाही बसला पाहिजे हे माझा प्रश्न आहे. साधाच प्रश्न आहे. बर्थ रेट आणि डेथ रेट तर चालूच आहे ना. ठीक आहे, म्हणजे प्रश्न ठीक आहे, पण मला नाही वाटतं याच्याबद्दल मी काही माझं ओपिनियन देऊ शकते की कसा बसला पाहिजे. बसला तर पाहिजेच आहे. बरोबर आहे तुमचं. 4th इयरची न्यू लॉ. मतदानाचा अधिकार आहे? हो आहे. तुम्ही कुठल्या मतदारसंघातून येत आहे? मी राहुरी मतदारसंघाची. तर या नगर दक्षिण मध्ये असणारा जो राहुरी मतदारसंघ आहे विधानसभा, त्या मतदारसंघातून येत आहेत. तर तुमचं काय मत आहे की बाबा खासदार म्हणून तुम्हाला कोण पाहिजे? खासदारपैकी म्हणजे कोणी निवडून आलं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण त्यांनी म्हणजे डेव्हलपमेंट केले पाहिजे. विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल किंवा महिलांचा असेल किंवा पहिला प्रश्न आहे शेतकऱ्यांचा, त्या गोष्टीवर त्यांनी विचार करून काहीतरी डिसिजन वगैरे दिले पाहिजे त्यांचे, असं माझं म्हणजे opinion नवीन आहे. माणसाला संधी दिली पाहिजे की पुन्हा तोच माणूस निवडून दिला? नवीन माणसाला संधी दिली पाहिजे. मग निलेश लंके की सुजय विखे? ऑब्विसली निलेश लंके, कारण सुजयदादा विखे हे खूप दिवसांपासून आहेत, पण त्यांनी डेव्हलपमेंट अजून अशी काही केलेली नाहीये. तर नवीन माणसाला तुम्ही चान्स दिला पाहिजे असं माझं निलेश लंकेकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? काय विकास कामं केली पाहिजे किंवा आता समजा महिला आहेत, महिलांबद्दल किंवा स्त्रियांबद्दल असं काहीतरी जे काय अन्याय अत्याचाराच्या ज्या देशात घटना घडतायत, जे अन्याय अत्याचार होत आहे त्याच्यावरती त्यांनी कुठेतरी बंदी घालायला पाहिजे. अशी काहीतरी नवीन गोष्टी करायला पाहिजे त्यांनी. आणि शेतकऱ्यांसाठी दुग्ध व्यवसाय किंवा काय जे असतील शेतकऱ्यांचे म्हणजे प्रॉब्लेम्स त्याच्यावरती त्यांनी काहीतरी सोल्युशन काढायला पाहिजे असं माझं ओपिनियन आहे. यांचं म्हणणं आहे की बाबा शेतकऱ्यांकडे सरकारने लक्ष देणं गरजेचं आहे. तर मग शेतकऱ्यांच्या कोणत्याही मालाला भाव नाहीये सध्याच्या परिस्थितीमध्ये. तिथे मालाला भाव वगैरे यायला पाहिजे, त्यांनी त्या गोष्टी बघायला पाहिजे. मॅडम यांच्या बोलण्यावरून कळतं की बाबा हे शेतकऱ्याच्या कन्या आहेत. हो, शेतकऱ्यांचीच आहे. पाठराख आहे आणि सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं जातं, पण शेतकऱ्यांचा कोणीच विचार करत नाही. शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला हात लागता कामा नये, त्याचे हात कलम केले जातील. परंतु इथं संपूर्ण शेतकरीच कलम केला जातोय. त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तेच ना, शेतकऱ्यांनी जर काही पीक नाही दिलं तर आपण काय खाणार आहे बाहेर? मोस्टली तर शेतकरीच येतोय सगळ्या गोष्टी. इथं आपण जर पाहिलं शेतकऱ्यांना, आता मी पण एका शेतकऱ्याचाच मुलगा आहे, परंतु शेतकऱ्यांचे खरंच इतके बिकट हाल आहेत, तर शेतीमालाला हमी भाव मिळाला पाहिजे की नाही मिळाला पाहिजे? कारण मी एका शेतकऱ्याची मुलगी आहे. जर कांदे केले तर कांद्याला भाव नसतो, आणि ज्यावेळेस पाऊस वगैरे होऊन जातो ते कांदे खराब होतात, त्यानंतर कांद्याला भाव येतो. अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला पेन्शन चालू करावी 20,000 रुपये मंथली. आमदार खासदारांचे एवढे पेन्शन आहेत. मी काही बोलू शकत नाही, तो सरकारचा नाही. डिसिजन. पण तुम्हाला काय वाटतं 10,000-5,000 तर चालू केली पाहिजे की नाही? करायला पाहिजे. एक त्यांना आधार मिळेल असं अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. जे लोक निराधार आहेत त्यांना एक आधाराची गोष्ट भेटेल, ती पेन्शन थ्रू. अनेक आमदार खासदारांना टिबल पेन्सिल चालू आहेत, तर त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल की बाबा मग शेतकऱ्यांना मिळली पाहिजे की नाही मिळली पाहिजे? सिंगल तर भेटायला पाहिजे. शेतकऱ्यांना एक पेन्शन तरी भेटायला पाहिजे, कारण बाकीच्या ठिकाणी जॉब करतो तर त्याला प्रत्येक गोष्टीला पेन्शन आहे, तर शेतकऱ्यांना पण यांच्याशी बोलूयात की निवाड कॉलेजच्या बाहेर असणार हा परिसर आहे आणि आपण इथंच. नाही, नेमके खासदार म्हणून तुम्हाला कोण पाहिजे? लंके. का बरं? लंकेकडून काय अपेक्षा आहे? अपेक्षा असं नाही आहे की ते शेतकरी आहेत आणि शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करतात. आम्ही बरेच वेळा त्यांना पाहिलेलं आहे प्रॅक्टिकल. ताईंचं म्हणणं आहे की बाबा निलेश लंकेला मी पाहिलेलं आहे आणि खासदार म्हणून निलेश लंके त्यांना हवेत, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतील असं त्यांचं मत आहे.